नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र, प्रकरण 7वे राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा. 1. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते, कारण पर्याय आहेत: अ. गणना करणे सोपे होते, ब. दुहेरी मोजमाप टाळले जाते, क. देशातील लोकांचे महत्तम कल्याण साधले जाते, ड. राष्ट्रांच्या एकूण आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. उत्तर: राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते, कारण दुहेरी मोजमाप टाळले जाते. विधान क्रमांक 2, निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. पर्याय आहेत: अ. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा करणे, ब. स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे, क. स्थूल देशांतर्गत उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे, ड. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे: स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे. विधान क्रमांक 3, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो. अ. उत्पादन पद्धती, ब. उत्पन्न पद्धती, क. खर्च पद्धती, ड. उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ड. उत्तर: भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो, ती म्हणजे उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण. प्रश्न क्रमांक 2, चुकीची जोडी शोधा. जोडी क्रमांक 1, राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 ही जोडी बरोबर आहे. 2. आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च ही जोडी बरोबर आहे. 3. उत्पन्न पद्धत राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक एकत्रित मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न ही जोडी बरोबर आहे. 4. खर्च पद्धत राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 3, सहसंबंध पूर्ण करा. विधान क्रमांक 1, स्थूल देशांतर्गत उत्पादन चा संबंध उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक निर्यात आयात. स्थूल राष्ट्रीय उत्पादनचा सहसंबंध उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक आयात निर्यात अधिक येणी देणी. विधान क्रमांक 2, उत्पादन पद्धत चा सहसंबंध मालसाठा पद्धती. उत्पन्न पद्धतीचा सहसंबंध घटक पद्धती. विधान क्रमांक 3, तात्विक अडचण हस्तांतरित देणी. व्यावहारिक अडचणचा सहसंबंध मालाच्या साठ्याचे मूल्य. प्रश्न क्रमांक 4, पुढील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. उदाहरण क्रमांक 1, वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. उत्तर: अ. उदाहरणातील संकल्पना हस्तांतरित उत्पन्न. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण दुसऱ्या व्यक्तीने संस्थेने केलेला खर्च हा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादन कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल तर असे उत्पन्न म्हणजेच हस्तांतरित उत्पन्न होय.
उदाहरण क्रमांक 2. वीरूने 500 किलोग्रॅम गहू उत्पादनापैकी 100 किलोग्रॅम उत्पादन त्याच्या कुटुंबासाठी बाजूला ठेवले. उत्तर अ. उदाहरणातील संकल्पना. स्व उपभोगासाठीचे उत्पादन. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण. स्वतःच्या व कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकूण उत्पादनापैकी विक्रीसाठी न वापरता बाजूला काढून ठेवलेला भाग म्हणजे स्व उपभोगासाठीचे उत्पादन होय. उदाहरण क्रमांक 3. शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ विकत घेतले. उत्तर अ. उदाहरणातील संकल्पना. खाजगी गुंतवणूक खर्च. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण. उद्योजक किंवा खाजगी संस्थेने विविध वस्तू सेवांच्या निर्मितीसाठी कच्चा माल, यंत्रसामग्री इत्यादी बाबीवर केलेला खर्च म्हणजेच खाजगी गुंतवणूक खर्च होय. उदाहरण क्रमांक 4. शोभाने देशातील 2019-2020 या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यासंबंधी माहिती गोळा केली. उत्तर अ. उदाहरणातील संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पादन पद्धतीने केलेले मापन. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण. विशिष्ट आर्थिक वर्षातील उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे केलेले मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पादन पद्धतीने केलेले मापन होय. उदाहरण क्रमांक 5. राजेंद्रच्या दुकानात एकूण 500 जेल पेनाचा साठा आहे, ज्यात मागील आर्थिक वर्षातील 200 जेल पेनचा समावेश आहे. उत्तर अ. उदाहरणातील संकल्पना. माल साठा. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण. उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू आणि अंतिम वस्तू यांचा चालू आर्थिक वर्षातील आणि मागील आर्थिक वर्षातील मिळून असणारा एकूण साठा म्हणजेच माल साठा होय. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. मुद्दा क्रमांक 1. अर्थव्यवस्थेला उपयुक्त. राष्ट्रीय उत्पन्नाविषयीची माहिती देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण बाब असते व ती सामाजिक लेखा खाते म्हणून ओळखले जाते. सामाजिक लेखा खात्यात देशाचे एकूण उत्पन्न, विविध उद्योगांचे एकूण उत्पादन, आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळालेले उत्पन्न इत्यादी बाबीविषयीच्या माहितीचा समावेश असतो. ही माहिती आर्थिक धोरणे ठरवताना उपयुक्त ठरते. मुद्दा क्रमांक 2. राष्ट्रीय धोरणांच्या आखणीत उपयुक्त. रोजगार धोरण, औद्योगिक धोरण, कृषी धोरण यासारखी राष्ट्रीय धोरणे आखताना राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती आधार म्हणून उपयुक्त ठरते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या माहितीच्या आधारे धोरणांची आखणी व अंमलबजावणी केली असता समग्र औद्योगिक उत्पादन, समग्र गुंतवणूक, समग्र बचत इत्यादी घटकात वाढ होणे शक्य होते. गुंतवणूक प्रतिमान, वृद्धी प्रतिमान यासारख्या प्रतिमानांच्या निर्मितीत राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयुक्त ठरते. संबंधित प्रतिमानांच्या आधारे अर्थव्यवस्था आर्थिक विकासाच्या मार्गावर आणणे शक्य होते. मुद्दा क्रमांक 3. आर्थिक नियोजनात उपयुक्त. राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असलेली माहिती आर्थिक नियोजनात उपयुक्त ठरते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीतून एकूण प्राप्त उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादी घटकांविषयी तपशीलवार माहिती मिळते. या माहितीद्वारे आर्थिक नियोजन करणे शक्य होते. मुद्दा क्रमांक 4. आर्थिक संशोधनात उपयुक्त. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीशी संबंधित माहिती अर्थशास्त्रातील संशोधकांना व अर्थतज्ज्ञांना त्यांच्या संशोधन कार्यात उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, देशातील केला एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण रोजगार इत्यादी घटकांशी यातील संबंधित माहिती नवीन
आर्थिक सिद्धांत नियम मांडण्यासाठी व त्याद्वारे नवीन आर्थिक धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त ठरते. राहणीमानाच्या तुलनेसाठी उपयुक्त. विविध देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या माहितीच्या आधारे विविध देशातील लोकांच्या संदर्भात राहणीमानाची तुलना करणे शक्य होते. उदाहरण, जगातील विविध विकसित व अविकसित राष्ट्रांच्या उत्पन्नाची आकडेवारी राष्ट्रीय उपलब्ध असल्यास या दोन प्रकारच्या देशातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करणे शक्य होते. त्याचप्रमाणे एकाच देशातील विविध काळातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या माहितीच्या आधारे एकाच देशातील विविध काळातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करणे शक्य होते. मुद्दा क्रमांक 6. उत्पन्नाच्या वितरणाचा आढावा घेण्यास उपयुक्त. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाचे खंड, मजुरी, व्याज आणि नफा या उत्पादक घटकांच्या मोबदल्यांच्या स्वरूपात कशा प्रकारे वितरण झाले आहे याविषयीची माहिती मिळते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या तपशिलांच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण झाले आहे की असमान वितरण झाले आहे व त्यानुसार समाजातील विविध घटकात आर्थिक समानता आहे की आर्थिक विषमता आहे याविषयीची माहिती प्राप्त होते. 2. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर: राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. स्थूल आर्थिक संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. 2. अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांचा समावेश. दुहेरी गणना टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांचा समावेश केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अर्धसिद्धी वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेतल्या जात नाहीत. उदाहरण, साखरेचे मूल्य निश्चित करताना ऊसाचे मूल्य विचारात घेतले जात नाही, कारण साखरेच्या किमतीत ऊसाच्या मूल्याचा आधीच समावेश झालेला असतो. 3. निव्वळ समग्र मूल्यांचा समावेश. राष्ट्रीय उत्पन्नात देशात उत्पादित झालेल्या एकूण वस्तू व सेवांच्या निव्वळ मूल्यांचा समावेश केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात घसारा, भांडवली वस्तूंची होणारी झीज, निधीचा समावेश केला जात नाही. 4. विदेशी निव्वळ उत्पन्नाचा समावेश. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. म्हणजेच निर्यात मूल्य आणि आयात मूल्य XM यातील फरकांचा व त्याचप्रमाणे परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशातून दिलेली देणी RP यातील फरक राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. 5. आर्थिक वर्षाचा संदर्भ. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. 6. प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पादनाद्वारे एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवला जातो. 7. पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू व सेवांना पैशाच्या स्वरूपातील विनिमय मूल्य असते, केवळ अशाच वस्तू व सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतो. 3. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. स्वरूप व सूत्र. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची गरज पुढीलपणे स्पष्ट करता येते. एकूण राष्ट्रीय उत्पादनात वाढ होताना पर्यावरणाचे प्रदूषण वाढले असता किंवा नैसर्गिक संसाधनात मोठ्या प्रमाणात घट झाली असता राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाली म्हणजे जीवनमानातील सुधारणा झाली असे म्हणता येणार नाही. 2. म्हणूनच हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना ही नैसर्गिक पर्यावरणाचा शाश्वत वापर आणि आर्थिक विकासाच्या लाभांचे न्याय वितरण यावर भर देते. हरित राष्ट्रीय उत्पादनात आर्थिक कल्याणाची बाब विचारात घेतली जाते. 3.
हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा नैसर्गिक भांडवल साठ्यातील निव्वळ घसरण. आ. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना पुढील वैशिष्ट्ये दर्शवते. 1. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पनेचा अवलंब केल्यास शाश्वत आर्थिक विकास होऊ शकतो आणि त्याद्वारे पर्यावरणीय व्यवस्था टिकून राहणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनाचा तुटवडा कमतरता होऊ न देणे शक्य होते. 2. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पनेचा अवलंब केल्यास आर्थिक विकासाच्या लाभांचे न्याय वितरण करणे शक्य होते. 3. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी प्रोत्साहन देते. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. 1. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक अडचणी स्पष्ट करा. उत्तर. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक अडचणींनाच संकल्पनात्मक अडचणी असेही म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक अडचणी पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत. 1. हस्तांतरित देणी. निवृत्त व्यक्तीला मिळणारे निवृत्ती वेतन, बेरोजगार व्यक्तीला मिळणारा बेकारी भत्ता यांना हस्तांतरित देणी म्हणतात. हस्तांतरित देण्यांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करणे कठीण असते, कारण हस्तांतरित देणी हे एका बाजूने व्यक्तीचे उत्पन्न असते तर दुसऱ्या बाजूने शासनाचा खर्च असतो. म्हणून हस्तांतरित देण्यांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. 2. बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न. अर्थव्यवस्थेत काही व्यक्तींना जुगार, काळ्या बाजारातील खरेदी विक्री, तस्करी इत्यादी बेकायदेशीर व्यवहारापासून उत्पन्न मिळते. बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. अशा सर्व वस्तूंना विनिमय मूल्य असते. या वस्तू उपभोक्त्यांच्या गरजाही पूर्ण करतात, परंतु अशा वस्तूंच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नास सरकारची मान्यता नसल्याने त्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. त्यामुळे तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचे न्यून अनुमान होते. 3. विनामूल्य सेवा. पैशांच्या स्वरूपात मूल्य असलेल्या वस्तूंचा आणि सेवांच्या राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतो, परंतु बऱ्याच वस्तू व सेवा अशा असतात ज्यांचे मूल्य पैशात मोजता येत नाही. उदाहरण. छंद म्हणून चित्रकाराने काढलेले चित्र, आईने मुलाचे केलेले संगोपन, गृहिणीच्या सेवा, सहानुभूती व आपुलकी या भावनांतून पुरवलेल्या सेवा इत्यादी वस्तू किंवा सेवांना मोबदला दिला जात नाही. त्यामुळे अशा विनामूल्य वस्तू व सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. त्यामुळे तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचे न्यून अनुमान होते. 4. स्वउपभोगासाठी उत्पादन. काही शेतकरी अन्नधान्य व भाजीपाला यांचे केवळ स्वउपभोगासाठी उत्पादन करतात. तसेच कारखान्यात उत्पादित झालेला काही मालही स्वउपभोगासाठी बाजूला ठेवला जातो. स्वउपभोगासाठी उत्पादित केलेल्या किंवा बाजूला काढून ठेवलेल्या वस्तू बाजारात विक्रीसाठी येत नाहीत. त्यामुळे अशा वस्तूंचे मूल्य बाजारभावानुसार निश्चित करून अशा वस्तूंची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केली जाते. 5. परकीय कंपन्यांचे उत्पन्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेच्या मते परकीय कंपन्या ज्या देशात वस्तूंचे किंवा सेवांचे उत्पादन करतात त्या उत्पादित वस्तूंच्या व सेवांच्या मूल्यांचा समावेश संबंधित देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. परकीय कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचा समावेश मात्र त्या कंपन्या ज्या देशाच्या असतात त्या मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. परिणामी परकीय कंपन्यांच्या एकूण उत्पन्नापैकी नेमक्या उत्पन्नाचा अचूकपणे राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करणे अवघड होते. 6. सरकारी क्षेत्र. शासनाकडून सर्वसामान्य जनतेसाठी हितासाठी संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक प्रशासन, आरोग्यसेवा इत्यादी सार्वजनिक सेवा पुरवल्या जातात. अशा सार्वजनिक सेवांचे वास्तव मूल्य माहीत नसल्यामुळे त्यांचे मूल्य निश्चित करणे अवघड असते. म्हणून अशा सार्वजनिक सेवा अंतिम सेवा म्हणून गृहीत धरून त्यांचे अंदाजित मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जाते. 7. किमतीतील बदल. किमतीत होणाऱ्या बदलामुळे राष्ट्रीय
उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात. देशातील वस्तू व सेवांच्या किमती वाढल्या असता देशातील वस्तूंचे व सेवांचे वास्तव उत्पादन कमी होऊनही बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येते. याउलट देशातील वस्तू व सेवांच्या किमती कमी झाल्या असता देशातील वस्तूंचे व सेवांचे वास्तव उत्पादन वाढूनही बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येते. 2. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. पुढीलप्रमाणे आहेत. उत्तर: 1. दुहेरी गणनेची समस्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी व्यावहारिक अडचण म्हणजे दुहेरी गणना होय. काही वस्तूंच्या बाबतीत संबंधित वस्तू अर्धसिद्ध अंतरिम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणे अवघड असते. राष्ट्रीय उत्पन्न मापनात अशा वस्तूंच्या मूल्यांची 2 वेळा गणना केली जाण्याची शक्यता असते. दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्न वास्तवातल्यापेक्षा अनेक पटीने अधिक असते. उदाहरणार्थ, बेकरीत जे पीठ वापरले जाते त्याला अंतरिम वस्तू संबोधले जाते, परंतु तेच पीठ जर कुटुंबाकडून वापरले गेले असता अंतिम वस्तू म्हणून गणले जाते. बेकरीत वापरल्या गेलेल्या पीठाला अंतिम वस्तू म्हणून गणले असता व त्याच पीठाच्या मूल्यांचा ब्रेडच्या मूल्यामध्येही समावेश केला असता दुहेरी गणनेची चूक होते. 2. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे. भारतात अनेक शेतकरी शेती व्यवसाय हा केवळ उदरनिर्वाहासाठी करतात. त्यामुळे शेती उत्पादनाचा बराच मोठा भाग वैयक्तिक उपभोगासाठी वापरला जातो व काही भागाचा इतर वस्तू व सेवांच्या बदल्यात विनिमय केला जातो. शेतीतील या उत्पादनाच्या मूल्यांचे राष्ट्रीय उत्पन्नात मापन केले जात नाही. 3. अपुरी व अविश्वसनीय असांख्यिकीय माहिती. विकसनशील देशात उत्पादन आणि खर्च याविषयी पुरेशी आणि बिनचूक माहिती उपलब्ध नसते. शेती, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, वनशास्त्र, किरकोळ व्यावसायिक, बांधकामावरील कामगार, छोटे व्यावसायिक इत्यादी क्षेत्रात गुंतलेल्या व्यक्तींच्या उत्पन्नासंबंधीची अचूक व विश्वासार्ह माहिती मिळवणे अवघड असते. याशिवाय ग्रामीण व शहरी भागातील काही व्यवसायातील व्यक्तींच्या अनार्जित उत्पादनासंबंधीची माहिती मिळवणेही अवघड असते. 4. घसारा. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची आणि यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. भांडवली वस्तूंचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूंचा वापर, भांडवली वस्तूंचे स्वरूप, भांडवली वस्तूंची केली जाणारी देखभाल इत्यादी घटकावर घसारा अवलंबून असतो. प्रत्येक व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंचे स्वरूप निरनिराळे असल्यामुळे घसारा मोजण्यासाठी एक समान व सार्वत्रिक स्वीकार्यात असणारे प्रमाण दर अस्तित्वात नाही. त्यामुळे घसारा मोजताना अनेक बाबी गृहीत धराव्या लागतात व त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते. परिणामी राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन अवघड होते. 5. भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. मालमत्ता धारकांना मालमत्तेच्या बाजारभावात वाढ झाल्यामुळे जो भांडवली नफा होतो किंवा मालमत्तेच्या बाजारभावात घट झाल्यामुळे जो भांडवली तोटा होतो, अशा नफ्यांचा किंवा तोट्यांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही, कारण उत्पन्नातील हे बदल सर्वसाधारणपणे चालू वर्षातील आर्थिक व्यवहारामुळे घडून येत नाहीत. 6. निरक्षरता आणि अज्ञान. विकसनशील देशात निरक्षरतेचे प्रमाण तुलनेने जास्त असते. अशा देशातील काही किरकोळ उत्पादन निरक्षरतेमुळे किंवा अज्ञानामुळे स्वतःच्या उत्पादनाच्या प्रमाण किंवा उत्पादन मूल्यांची अचूक नोंद ठेवू शकत नाही. परिणामी अशा व्यक्तींच्या उत्पादनांच्या मूल्यांचा केवळ अंदाज करून राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मूल्यमापन अवघड होते. 7. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. विकसनशील देशात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव दिसून येतो. उदाहरण, विकसनशील देशात काही शेतकरी शेती या प्रमुख व्यवसायाबरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शिवणकाम इतरही व्यवसाय करतात. अशा व्यक्तीकडून त्यांना इतर व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती मिळवणे अवघड असते. त्यामुळे उत्पादन पद्धती राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना समस्या येतात. 8. मालाच्या साठ्याचे मूल्य.
उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू याचा असणारा मोठा साठा म्हणजे मालसाठा होय. मालसाठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. मालसाठ्याच्या मूल्यमापनात चूक झाली असता अंतिम वस्तूच्या मूल्यात व परिणामी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मूल्यातही बदल होऊ शकतो. 3. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती स्पष्ट करा. उत्तर: राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असेही म्हणतात. ही पद्धत पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. 1. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. भारतात मध्यवर्ती सांख्यिकीय संघटनेची राष्ट्रीय उत्पन्न समिती ही व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रातील उत्पन्न व उत्पन्न पद्धतीच्या सहाय्याने मोजतात. 2. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादक घटकांना खंड, मजुरी, व्याज आणि नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्नाइतकी येते. त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन मानले जाते. 3. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हस्तांतरित देणी वगळली जातात. करविषयक माहितीपत्रके, अहवाल, लेखापुस्तके, अल्प उत्पन्नासंबंधीचे अंदाज या स्रोतापासून उत्पादक घटकांच्या उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त केली जाते.